विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या परिमेय संख्या या संख्या रेषेवरती कशा दाखवायच्या व त्याच पद्धतीने संख्या रेषेवर जर काही अक्षरे दिलेली असतील, काही लेटर्स दिलेले असतील, तर ते अक्षरे नेमकं कोणती संख्या दर्शवितात हे आपण पाहिलेलं आहे व त्याच पद्धतीने आपणाला सराव संच 1.1 हा आपणास सोडवण्यासाठी सांगितलेला होता. निश्चितच आपण तो पूर्ण सोडवलेला असेल. जर आपणाला सराव संच 1.1 मध्ये कसल्याही प्रकारची जर अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करून विचारू शकता. आपल्या शंकांचं निरसन निश्चितपणे केलं जाईल. तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध. परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजेच या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आज आपण पाहणार आहोत. परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा, that is means in that video we want to see the comparison of rational numbers. Comparison of rational numbers. यापूर्वी म्हणजेच इयत्ता 7वी मध्ये आपण पाहिलेलं आहे की जर दोन परिमेय संख्या दिलेल्या असतील, दोन परिमेय संख्या जर दिलेल्या असतील आणि त्या संख्या रेषेवर जर दाखवलेल्या असतील, त्या दोन परिमेय संख्या या संख्या रेषेवर जर दाखवलेल्या असतील तर डावीकडील संख्या ही उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल काय? इट मीन्स दॅट इन अ previous standard we learned about the comparison of rational numbers. What we see in standard 7, that is any pair of number on a number line, the number to the left is smaller than the other. It means that, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नेमकं काय आहे ते, कसं आपण इयत्ता 7वी मध्ये ते कंपॅरिझन केलेलं आहे. ते समजा या संख्या रेषेवर ज्याही काही संख्या दिलेल्या आहेत याच्यापैकी आपण कोणत्याही दोन परिमेय संख्या आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर यामधील सुरुवातीला आपण 4/3 व दुसरी 10/3 या दोन परिमेय संख्या घेतलेल्या आहेत. 4/3 व 10/3. आपण पाहिलेल्या नियमानुसार या ठिकाणी आपणाला असं सांगितलेलं आहे की तर दिलेल्या या परिमेय संख्या 4/3 व 10/3 या दोन संख्यांपैकी जी संख्या या संख्या रेषेवर उजव्या बाजूला असेल, जी संख्या या दोन संख्यांपैकी जी संख्या उजव्या बाजूला असेल ती संख्या मोठी असते. कोणापेक्षा? ज्या दोन संख्यांची आपण तुलना करणार आहोत, ज्या दोन संख्यांची आपण या ठिकाणी तुलना करत आहोत, त्या दोन संख्यांपैकी जी उजव्या बाजूला संख्या असते ती संख्या मोठी असते. उदाहरणामध्ये आता आपण या ठिकाणी पाहतोय या दिलेल्या दोन संख्या 4/3 व 10/3. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं 4/3 व 10/3 या दोन संख्यांपैकी 10/3 ही संख्या 4/3 या संख्येच्या उजव्या बाजूला आहे. 10/3 ही संख्या 4/3 या संख्येच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे आणि सर्वात उजव्या बाजूला जी संख्या आहे ती म्हणजे 10/3 आहे या दोन संख्यांपैकी. म्हणून या
उदाहरणामध्ये 4/3 हे लहान आहे 10/3 पेक्षा. 4/3 लहान आहे 10/3 पेक्षा. It means that here two numbers are given, that 4/3 and 10/3. We want to compare these two numbers, 4/3 and 10/3. Which one is bigger and which one is smaller? See here, the rule says that the number which is right side to other number, when these two numbers are given, that 4/3 and 10/3, that 10/3 is right to 4/3. 10/3 is right to 4/3. That's why we can say that here, that is 4/3 is smaller than 10/3. It means 4/3 is smaller than 10/3. It means that 10/3 is greater than 4/3. Let us see another example. आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. समजा या दिलेल्या संख्या रेषेपैकी एक आणखीन एक आपण उदाहरण पाहूया. या ठिकाणी ऋण 5/3 व ऋण 12/3. या ठिकाणी दोन्हीही नंबर्स हे निगेटिव्ह नंबर्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ऋण 5/3 व ऋण 12/3 या दोन संख्या दिलेल्या आहेत आणि या दोन संख्यांची तुलना आपल्याला करायची आहे की या दोन परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या मोठी आहे व कोणती संख्या लहान आहे. आपण अभ्यासलेल्या प्रमाणे या ठिकाणी आपण येथे पाहू शकतो ऋण 12/3 ही संख्या आहे, तर या ठिकाणी ऋण 5/3 ही संख्या आहे. आता या दोन संख्यांची आपल्याला तुलना करायची. या दोन संख्यांपैकी कोणती संख्या लहान आहे व कोणती संख्या मोठी आहे. तर आपल्या नियमाप्रमाणे काय सांगितलेलं आहे की जी संख्या सर्वात उजव्या बाजूला असेल ती संख्या मोठी असते व जी डाव्या बाजूला असते ती लहान असते. या दोन संख्यांची तुलना करत असताना या दोन संख्यांपैकी ऋण 5/3 ही संख्या उजव्या बाजूला आहे. कुणाच्या? ऋण 12/3च्या. म्हणून ही ऋण 5/3 ही जी संख्या आहे ही संख्या मोठी आहे. कुणापेक्षा? ऋण 12/3 पेक्षा. म्हणजेच याला आपल्याला असं लिहिता येईल ऋण 5/3 मोठा आहे ऋण 12/3 पेक्षा. आता आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एक ऋण संख्या व एक धन संख्या. तर यामध्ये आपण एक संख्या पाहूया ऋण 2/3 व दुसरी याच्यातील एक संख्या आपण घेऊया 7/3. आता या दोन संख्यांची तुलना करत असताना याही ठिकाणी आपण पाहूया ऋण 2/3 या ठिकाणी दिलेला आहे, तर 7/3 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे. या दोन संख्यांची तुलना ज्यावेळेस आपण या संख्या रेषेवरती करत असतो तर या संख्या रेषेवरती करत असताना आपण पाहू शकतोय की 7/3 ही उजव्या बाजूला आहे संख्या. कुठे? या संख्या रेषेवर. कुणापेक्षा? या ऋण 2/3च्या उजव्या बाजूला आहे 7/3. म्हणजे ही उजव्या बाजूची जी कोणती संख्या असणार आहे ती मोठी असणार आहे व जी डाव्या बाजूची संख्या असणार आहे या ठिकाणची ऋण 2/3 ही लहान असणार आहे. कुणापेक्षा? या 7/3 पेक्षा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल ऋण 2/3 हे लहान आहे 7/3 पेक्षा. ऋण 2/3 लहान आहे 7/3 पेक्षा. Also, when we see or when we compare these two numbers, negative 2/3 and 7/3. When we compare negative 2/3 and 7/3, which one is bigger and which one is smaller? According to the rule, when we see these two numbers, negative 2/3 and 7/3, then we can see
7/3 is right to -2/3. 7/3 is right to -2/3 and -2/3 is left to 7/3. -2/3 is left to 7/3. It means that the right one is bigger and left one is smaller. Means we can say that -2/3 is smaller than -2/3 is smaller than 7/3. -2/3 is smaller than 7/3. त्याचप्रमाणे आणखीन एक नियम आपण इयत्ता 7वी मध्ये शिकलेला आहे की ज्या परिमेय संख्यांचा अंश व छेद या दोन्हीही संख्यांना एकाच शून्यत्तर संख्येने गुणले असता तीच संख्या राहते किंवा तिची किंमत बदलत नाही. तीच संख्या राहते किंवा त्याची किंमत बदलत नाही. It means that if the numerator and denominator of rational number, if a numerator and denominator of the rational number is multiplied by any non-zero number, then a value of rational number does not change. It means that the value of rational number does not change. It means that what? Let's see. For example, suppose one example is given that is 7/5. One example is given that 7/5. The rule says that when we multiply that fraction or that numerator and denominator by same number, it means that is non-zero number. The meaning is that non-zero means the value is not zero. म्हणजे शून्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने जर त्या संख्येतील अंश व छेदाला जर आपण गुणले, शून्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने जर आपण गुणले तर येणारे जे काही उत्तर असणार आहे ती उत्तर एकतर सारखीच संख्या असणार आहे किंवा त्याच्यामध्ये कसल्याही त्यांच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. पाहूया मग 7/5 हे उदाहरण दिलेलं आहे. तर या 7/5 या अंशाला या ठिकाणी 7 हा अंश आहे तर 5 हा छेद आहे. तर या अंशाला व छेदाला आपल्याला शून्यत्तर संख्येने म्हणजे शून्य व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने गुणायचं आहे. तर या ठिकाणी आपण दोघालाही अंशाला व छेदाला आपण 6 ने गुणूया दोघांनाही. या ठिकाणी दोघांनाही जर एकाच शून्यत्तर संख्येने म्हणजे ती संख्या शून्य नसली पाहिजे फक्त, तर येणारं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर म्हणजे त्यांची जी काही किंमत असणार आहे ती किंमत ही सारखीच असणार आहे. त्यांच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. पाहूया. 7 × 6 7 सख 42 व 5 सख 30. तर या ठिकाणी आपलं जे काही उत्तर आलेलं आहे हे 42/30 हे उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी आपलं जे काही उत्तर आलेलं आहे ते 42/30 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण असं सांगितलं होतं की यांच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा काही फरक पडत नाही किंवा जे काही उत्तर येतं ते तीच संख्या राहते असंही आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नेमकं या ठिकाणी काय होतं, मग याचं ज्यावेळेस आपण संक्षिप्त रूप करतो या 42/30चं या 42/30चं ज्यावेळेस आपण संक्षिप्त रूप करतो म्हणजेच या
परिमेय संख्यांना आपण जर एकाच संख्येने परत भागलं तर येणारं जे काही उत्तर असणार आहे आपलं, म्हणजे हे 42/6 आणि हे 30/6 जर आपण केलं, म्हणजे या संख्यांचं म्हणजे या अंशाचं व छेदाचं आपण जर संक्षिप्त रूप केलं, हे संक्षिप्त रूप करण्यासाठी दोघांनाही आपल्याला एकाच संख्येनं भागावं लागतं. भागल्यानंतर आपलं या ठिकाणी उत्तर येतं हे 7/5. म्हणजेच हे जे काही उत्तर आलेलं आहे म्हणजे यांची किंमत ही सारखीच आहे, त्यांच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. देर इज नो चेंज इन द व्हॅल्यू. इट मीन्स दॅट इट रिमेन्स द सेम. इट रिमेन्स द सेम. अशा पद्धतीने आपण इयत्ता 7वी मध्ये जर संख्या रेषेवरच्या कोणत्याही दोन परिमेय संख्या जर दिलेल्या असतील तर त्यांची तुलना कशी करायची व एखाद्या परिमेय संख्येला म्हणजेच त्या अंशाला व छेदाला जर एकाच शून्यत्तर संख्येने जर गुणलं तर येणार जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर म्हणजे त्यांची जी काही किंमत असणार आहे ती किंमत एकतर सारखीच राहते किंवा तेच संख्या राहते, असं या ठिकाणी आपण इयत्ता 7वी मध्ये पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपणाला इयत्ता 8वी मध्येही या दोन परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. दोन परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. हा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे की या ठिकाणी दिलेले जे काही परिमेय संख्या असतील या परिमेय संख्या या वेगवेगळ्या असतील. या परिमेय संख्या या वेगवेगळ्या असतील म्हणजेच काय, या ठिकाणी जर आपण पाहिलं 5/4 व 7/2 या दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण या संख्या रेषांचा विचार करत असतो त्यावेळेस यांचा छेद जो आहे तो छेद हा सर्वांचा सारखाच असतो. पण या ठिकाणी आपणाला छेद समान नसताना या दोन परिमेय संख्यांची तुलना करायची आहे की याच्यापैकी कोणती परिमेय संख्या ही मोठी आहे व कोणती परिमेय संख्या ही लहान आहे, हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. चला तर मग पाहूया आपण कसं ठरवू शकतो ते. सर्वात प्रथम या ठिकाणी आपण जे काही उदाहरण आहे ते उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता यामध्ये दिलेल्या दोन संख्या आहेत 5/4 व 7/2. सर्वात प्रथम आपण या ठिकाणी पाहिलं की यांचे जे काही छेद आहेत हे छेद समान आहेत का. तर याच्यामध्ये पहिल्या संख्येमध्ये छेद आहे 4 तर दुसऱ्या संख्येमध्ये या ठिकाणी छेद आहे 2. म्हणजे या ठिकाणी यांचा जो काही छेद आहे हा छेद सारखा नाही. मग अशा वेळेस आपण यांची तुलना आता कशी करणार, तर यांची तुलना आपणाला यांचा तिरकस गुणाकार करून आपणाला करायची आहे. म्हणजे पहिल्या परिमेय संख्येतील अंश व दुसऱ्या परिमेय संख्येतील छेद यांचा गुणाकार, त्यानंतर पहिल्या परिमेय संख्येतील छेद व दुसऱ्या परिमेय संख्येतील अंश यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तिरकस गुणाकार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. म्हणजे आता कसा करणार आपण, तर आपण या ठिकाणी पाहूया. जो काही पहिला पूर्णांक जी की आपल्याला या ठिकाणी पहिली परिमेय संख्या दिलेली आहे 5/4, तर 5/4 बरोबर आता दुसऱ्या परिमेय संख्येचा छेद आपल्याला माहिती आहे या ठिकाणी 2 आहे. तर या ठिकाणी या पहिल्या परिमेय संख्येला आपल्याला 2 ने गुणायचं आहे. म्हणजे याच्या अंशाला व छेदाला या दोन्ही संख्यांना आपल्याला दुसऱ्या परिमेय संख्येच्या छेदाने गुणायचं आहे. पाहूया. 5×2 10 व 4×2 8. त्यानंतर आता दुसरी जी परिमेय संख्या दिलेली आहे ती दुसरी परिमेय संख्या आहे 7/2. या 7/2 या परिमेय संख्येला आपण आता या पहिल्या परिमेय संख्येच्या छेदाने आपल्याला या ठिकाणी गुणायचं आहे. आता या पहिल्या परिमेय संख्येतील छेद आहे 4 म्हणजे
या 7/2 मधील अंश व छेद या दोघांनाही 4 ने गुणायचं आहे. आता म्हणजेच 7 गुणिले 4 छेद 2 गुणिले 4 बरोबर 7 चौक 28 छेद 2 गुणिले 4 बेचौक 8. म्हणजे आता या ठिकाणी आपणाला जे काही दोन संख्या मिळालेल्या आहेत त्या दोन संख्या आपण या ठिकाणी पाहू शकतोय. 10/8 व 28/8. आता या दोन संख्यांची आपण तुलना करू शकतो की या दोन संख्यांपैकी कोणती परिमेय संख्या मोठी आहे व कोणती परिमेय संख्या लहान आहे. आता या ठिकाणी या दोघांचेही छेद समान झालेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी ज्याचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी व ज्याचा अंश लहान. जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी व ज्याचा अंश लहान ती परिमेय संख्या लहान. म्हणजेच या ठिकाणी आपणाला 10/8 लहान आहे 28/8 पेक्षा. 10/8 लहान आहे 28/8 पेक्षा. अशा पद्धतीने आपल्याला यांची तुलना करता येणार आहे. आता नेमकं हे काय आहे 10/8? 10/8 म्हणजेच आहे या ठिकाणी 5/4. म्हणून आपण या ठिकाणी 5/4 लहान आहे हे 28/8 म्हणजे 28/8 म्हणजे 7/2 पेक्षा. म्हणजे 5/4 लहान आहे 7/2 पेक्षा. Here we want to compare these two rational numbers 5/4 and 7/2. In these two rational numbers we have seen in a first rational number 5 is a numerator and 4 is a denominator, and here in a second rational number in a 7/2 7 is numerator and 2 is denominator. When we see these two rational numbers denominator, in first rational number 4 is a denominator and here in second rational number 2 is a denominator. When we see these two denominators, then these two denominators are different. These two denominators are not same. Then first of all we cross multiply here. It means that what we can do here, the first rational number is 5/4. That 5/4 is multiplied by second rational numbers denominator. Second rational numbers denominator, and second rational numbers denominator is 2. That's why we can write here 5/4 is equal to 5 into 2 by 4 into 2. Then 5 2s are 10 and 4 2s are 8. It means that when we multiply both to the numerator and the denominator by same number, we can obtain that is 10/8. We can obtain 10/8. And the second rational number is given that here 7/2, and that 7/2 is multiplied by first rational numbers denominator. First rational numbers denominator, and the first rational number denominator is 4 here. That's why that we can multiply 7 into 4 by 2 into 4. Then 7 4s are 28 and 2 4s are 8. 2 4s are 8. Then we can obtain 28/8. 28/8. Then when we compare that 10/8 and 28/8, in these two rational numbers we have seen that is
their denominator is same. In first rational number the denominator is 8, and in a second rational number the denominator is also same, that is means the 8. Then here what we can do here, then how we can compare, that is if the both the rational numbers having same denominator, when both the rational numbers having same denominator, that time the rational number which have bigger numerator, that rational number is bigger, and the smaller one is smaller. Then when we compare that 10 by 8 and 28 by 8, then the 10 by 8 is smaller than 28 by 8. Then what is the 10 by 8? 10 by 8 means that is the 5 by 4. 10 by 8 means 5 by 4. Then so what we can write here? So 5 by 4 is smaller than, that is 28 by 8, that is means 28 by 8 means 7 by 2, means we can write here 5 by 4 is smaller than 7 by 2. 5 by 4 is smaller than 7 by 2. त्यानंतर पुढील उदाहरण, ज्यावेळेस एखादी परिमेय संख्या ही ऋण असेल व दुसरी परिमेय संख्या ही जर धन परिमेय संख्या असेल त्यावेळेस काय करायचं असतं ते आपण पाहूया. दुसरा प्रकार याच्यातील, यामध्ये एक उदाहरण आपण घेऊया. ऋण 4/7 व दुसरी परिमेय संख्या आपण या ठिकाणी घेऊया 1/3. आता या ठिकाणी आपल्याला या दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत, एक ऋण 4/7 व दुसरी परिमेय संख्या दिलेली आहे 1/3. या दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला एक संख्या ऋण आहे व दुसरी संख्या धन आहे. तर या ठिकाणी आपल्याला नेहमी माहिती आहे की ऋण संख्या ही नेहमी धन संख्येपेक्षा लहान असते. ही जी ऋण संख्या आहे, मग ती संख्या कोणती का असेना, ही ऋण संख्या ही धन संख्येपेक्षा लहान असते. ऋण संख्या ही धन संख्येपेक्षा लहान असते. म्हणून या ठिकाणी ऋण 4/7 लहान आहे 1/3 पेक्षा. ऋण 4/7 लहान आहे 1/3 पेक्षा. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, समजा आपल्याला याच संख्येच्या बाबतीमध्ये आणखीन एक उदाहरण जर आपण घेतलं, दुसरं एक ऋण संख्या व एक धन संख्या असं, म्हणजे ऋण 3/5 आणि 0 असे जर आपल्याला आता या दोन संख्या दिलेल्या आहेत, या परिमेय संख्या ऋण 3/5 ही एक ऋण संख्या दिलेली आहे आणि दुसरी एक संख्या दिलेली आहे 0. तर या संख्यांमध्ये ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही ऋण संख्या ही 0 किंवा धन संख्येपेक्षा लहान असते. कोणतीही ऋण संख्या ही 0 किंवा धन संख्येपेक्षा लहान असते. म्हणून या उदाहरणामध्ये ऋण 3/5 लहान आहे 0 पेक्षा. ऋण 3/5 लहान आहे 0 पेक्षा, म्हणजे या ठिकाणी 0 हे ऋण संख्येपेक्षा कधीही मोठी संख्या असणार आहे. 0 ही ऋण संख्येपेक्षा निश्चितच मोठी संख्या असणार आहे. यानंतर when we compare two rational numbers, one is positive rational number and another one is negative rational number, that time we always know about the comparison of negative rational number and positive rational number. That is, a negative number is always less than positive number. It means that the every
positive rational number, every positive rational number is always bigger than any negative rational number. It means here negative 4 by 7 is smaller than 1 by 3. Then when we see the another example, that is one number is negative 3 by 5 and another one is 0, then I always say that zero is the hero of the mathematics. That 0 is the hero of the mathematics. Let us see, because that the value of 0 is 0, that is means nothing, but the 0 have the power to make any number as a 0, that is the just for fun. But here when we compare, that is 3 by 5 and 0, then also we know that the every negative rational number is smaller than 0 and any positive rational number. That negative rational number is always smaller than 0 and any positive rational number. That's why negative 3 is smaller than 0. यानंतर आपण पाहणार आहोत, जर दोन्हीही संख्या जर ऋण दिलेल्या असतील त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन आपण कसं करणार आहोत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समजा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं असेल, ऋण 3/4 व दुसरी एक संख्या दिलेली असेल ऋण 5/4. आता या ठिकाणी या दोन ऋण संख्या दिलेल्या आहेत, एक ऋण 3/4 व दुसरी परिमेय संख्या ऋण 5/4. या दोन ऋण संख्या दिलेल्या आहेत. तर यामध्ये या दोन्ही ऋण संख्यांमध्ये यांचं जर आपण छेद पाहिलं तर या दोघांचाही छेद समान आहे. आपण या ठिकाणी जी सर्वात लहान ऋण संख्या असते, म्हणजे जे आपण पाहिल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला दिसतं की ऋण 3, म्हणजे हे 3 ही संख्या लहान आहे कोणापेक्षा, या 5 या संख्येपेक्षा. परंतु या ठिकाणी ऍक्च्युअल काय आहे, ऋण 5 आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत ऋण 3 व या ठिकाणी ऋण 5, यावेळेस जी लहान संख्या आहे म्हणजे छेद समान आहे, या दोन्ही संख्या ऋण संख्या आहेत. या दोन्ही ऋण संख्यांपैकी जी लहान संख्या असते ती मोठी असते, म्हणजे त्यांची किंमत मोठी असते. जी ऋण संख्या दिसायला लहान वाटते आपल्याला, परंतु त्याची किंमत मात्र ही या दुसऱ्या मोठ्या ऋण संख्येपेक्षा याची किंमत ही मोठी असते. म्हणजेच या ठिकाणी ऋण 3/4 ही जी परिमेय संख्या आहे, ऋण 3/4 ही परिमेय संख्या मोठी आहे कोणापेक्षा, तर ही ऋण 5/4 या संख्येपेक्षा. ऋण 3/4 ही संख्या मोठी आहे ऋण 5/4 पेक्षा. आणखीन एक उदाहरण पाहूया. आता याचं उत्तर मात्र तुम्ही सांगायचं आहे, जस्ट ट्राय. पाहूया आपण. ऋण 8/11 व ऋण 2/11. बघा बरं. आता तुम्ही उत्तर काढलेलं आहे, तर आता आपण ते उत्तर चेक करूया, तुमचं उत्तर बरोबर आहे का, तुम्ही जे काही ठरवलेलं आहे उत्तर. तर आता आपण या ठिकाणी पाहूया. आता हे जे काही दोन्ही संख्या दिलेल्या आहेत, ऋण 8/11 व ऋण 2/11, या दोन्ही संख्याचे छेद आपण सुरुवातीला पाहूया. या पहिल्या संख्येचा छेद आहे 11 व दुसऱ्याही संख्येचा या ठिकाणी छेद आहे 11. या ठिकाणी आपण परत आता अंश पाहूया. या ठिकाणी अंश आहे ऋण 8
तर या ठिकाणी अंश आहे ऋण 2. म्हणजेच या ठिकाणी ऋण 2 ही जी काही संख्या आहे ही संख्या ऋण 8 पेक्षा कशी असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजेच तुमचं जे काही आलेलं उत्तर असेल ते असं असणार आहे ऋण 8/11 ही संख्या लहान आहे ऋण 2/11 पेक्षा. बरोबर आहे. तुम्ही जे काही गेस काढलेला होता ते अगदी बरोबर आहे. ऋण 8/11 लहान आहे ऋण 2/11 पेक्षा. When you see these two examples, when we compare any two negative rational numbers, that time their denominators are same. Their denominators are same, and these two rational numbers are negative. Then here, when we see the negative 8 and here we see the negative 2, then when we see that number negative 2, we say that is the smaller number and negative 8 is the bigger number. When we see that is correct, but actually the value of negative 2, actually the value of negative 2 is bigger than the value of negative 8. The value of negative 8 means we can write here negative 8/11 is smaller than negative 2/11. या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण दोन्हीही ऋण संख्यांची तुलना केलेली होती, ज्यावेळेस त्यांचा छेद हा सारखाच होता, समान होता. आता या ठिकाणी मात्र आपण दोन्हीही ऋण संख्यांचीच तुलना करणार आहोत, परंतु यामध्ये मात्र त्यांचा छेद हा मात्र भिन्न असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. जर त्यांचा छेद वेगवेगळा असेल तर त्यांची तुलना कशी करायची ते आपण या उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग ऋण 5/8 व दुसरी एक संख्या दिली आपणाला ऋण 3/5. पहा या ठिकाणी उदाहरणासाठी ऋण 5/8 व ऋण 3/5 या दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत. या दोन्हीही परिमेय संख्या ऋण संख्या आहेत व या ऋण संख्यांचे दोघांचेही छेद हे मात्र वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये छेद आहे 8 तर याच्यामध्ये छेद आहे 5. तर आपण आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत. आता हे दोन्हीही संख्या या ऋण संख्या आहेत. पहा ऋण संख्या आहेत, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, परंतु या ऋण संख्या नाहीत, या ऋण संख्या नाहीत असं कन्सिडर करून आपणाला गुणाकार करावयाचा आहे. म्हणजे कसा करायचा आपण पाहिलेला आहे की आता या ठिकाणी आपल्याला यांचा तिरकस गुणाकार करायचा असतो. तर आता हा तिरकस गुणाकार तर आपण निश्चितपणे करणारच आहोत, परंतु हा गुणाकार करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की या ज्या काही संख्या आहेत या संख्या ऋण संख्या नाहीत असं गृहीत धरूनच आपल्याला हे उदाहरण सोडवायचे. म्हणजे काय करायचंय पहा, ऋण 5/8 ला ऋण 5/8 आपण असंच लिहिणार आहोत. ऋण 5/8 बरोबर. आता या ऋण 5/8 ला आपल्याला काय करायचंय, हा जो ही जी दुसरी परिमेय संख्या दिलेली आहे याच्या छेदाने आता गुणाकारायचा आहे. म्हणजे काय करायचंय पहा, ऋण 5 गुणिले 5 छेद 8 गुणिले 5 बरोबर. आता हा गुणाकार आपण काय सांगितलं की ऋण संख्या नाही असं गृहीत धरून सुरुवातीला आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय, 5/5 25. आता जी ऋण संख्या आहे ती ऋण संख्येचं आपण चिन्ह आता याला देऊन टाकूया, ऋण 25 छेद 8×5 40. पहा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे ऋण 25/40. त्यानंतर दुसरी परिमेय संख्या आहे ऋण 3/5. ऋण 3/5. आता या ऋण 3/5 या संख्येला
या पहिल्या परिमेय संख्येच्या छेदाने आता आपल्याला गुणायचं आहे. बरोबर. ऋण 3 गुणिले 8 छेद 5 गुणिले 8. बरोबर. पहा, फक्त या ठिकाणी आपल्याला गुणाकार करत असताना ही ऋण संख्या नाही असं गृहीत धरूनच आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. म्हणजे 3 8 24. जे ऋण आहे ते ऋणाला ऋण देऊन टाकूया. 5 8 40. पहा, आता या ठिकाणी आपल्याला या दोन परिमेय संख्या मिळालेल्या आहेत. एक ऋण 25/40 व दुसरी परिमेय संख्या मिळालेली आहे आपल्याला ऋण 24/40. या ठिकाणी आता या दोन परिमेय संख्यांची आपल्याला तुलना करायची आहे. ऋण 25/40 व ऋण 24/40. पहा, अगोदर आपण असं उदाहरण पाहिलेलं आहे अगोदरच्या उदाहरणामध्ये. आता या ठिकाणी दोघांचेही छेद समान आहेत. या दोन्ही संख्या या ऋण संख्या आहेत. जी ऋण संख्या लहान असते, पहा आता या ठिकाणी ऋण 24 आहे व या ठिकाणी ऋण 25 आहे अंशस्थानी. म्हणजे ऋण 24 लहान आहे, परंतु किमतीने मात्र ती संख्या मोठी असते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ऋण 25/40 लहान आहे ऋण 24/40 पेक्षा. ऋण 25/40 लहान आहे ऋण 24/40 पेक्षा. मग काय आहे हे ऋण 25/40? या ठिकाणी पाहू शकतो ऋण 25/40 काय आहे. म्हणून ऋण 25/40 काय आहे. ऋण 5/8. ऋण 5/8. ऋण 5/8 लहान आहे ऋण 24/40 पेक्षा. म्हणजे ऋण 24/40 काय आहे. ऋण 3/5. म्हणजेच या ठिकाणी ऋण 5/8 लहान आहे ऋण 3/5 पेक्षा. या ठिकाणी आता ही पद्धत झाली आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं आपण एखादं उदाहरण सोडवायचं ते. परंतु या ठिकाणी आपल्याला एक ट्रिक सांगणार आहे. या ट्रिकच्या माध्यमातून आता आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत. जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं असेल आणि आपल्याला जर उत्तर शोधायचं असेल तर त्या ठिकाणी बघा कसं शोधायचं ते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या छेद तर समान होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे तिरकस गुणाकार केल्यानंतर हा छेद तर समानच होणार आहेत. परंतु या ठिकाणी फक्त निरीक्षण करून जर आपल्याला या ठिकाणी जर उत्तर जर शोधायचं असेल कोणती संख्या लहान व कोणती संख्या मोठी त्यावेळेस काय करणार आहोत ते पहा. आता काय करायचंय. या पूर्ण अंशाला व छेदाला आपण जे दुसऱ्या परिमेय संख्येच्या छेदाने गुणाकार करत होतो फक्त काय करायचे. आता या ठिकाणी पहा लक्ष द्या. या परिमेय संख्येमध्ये ऋण 5/8 मध्ये 8 हा छेदस्थानी आहे व ऋण 5 हा अंशस्थानी आहे. व दुसऱ्या परिमेय संख्येमध्ये ऋण 3 हा अंशस्थानी तर 5 छेदस्थानी आहे. आता या ठिकाणी आपल्याला पहा हा जो अंश आहे ऋण 5 या ऋण 5 ला दुसऱ्या परिमेय संख्येच्या छेदाने फक्त गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय ऋण 5 गुणिले 5. ऋण 5 गुणिले 5 हे फक्त आपल्या मनामध्ये कॅल्क्युलेशन असतील सर्व काही. ऋण 5 गुणिले 5 केल्यानंतर आपलं जे काही उत्तर येणार आहे ते काय. म्हणजे आता सुरुवातीला गुणाकार कसं करायचा आहे आपल्याला की ही ऋण संख्या नाही काय 5 गुणिले 5 5 5 25. ऋणाला ऋण देऊन टाका. म्हणजे ऋण 25 आपलं या ठिकाणी उत्तर आलं. आता काय करायचं आहे हे. आता दुसरी जी परिमेय संख्या आहे ऋण 3/5 याच्यामध्ये अंश आहे ऋण 3 व याच्यातील छेद आहे 8. या परिमेय संख्येतील छेद आहे 8. आता याला फक्त ऋण 3 गुणिले 8 गुणाकार करत असताना ऋण नाही परत 3 गुणिले 8 3 8 24. पहा आता आपल्या डोक्यामध्ये फिट झालेलं आहे की हा जो पहिला काही गुणाकार आलेला होता काय आलेला होता ऋण 25 व दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय आलेला आहे ऋण 24.
आता ऋण 24 व ऋण 25 यांचं कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला निश्चितच माहिती आहे की ऋण 24 हे मोठं आहे कोणापेक्षा, ऋण 25 पेक्षा. म्हणजे निश्चितच आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येणार आहे की ऋण 5/8 लहान आहे ऋण 3/5 पेक्षा. म्हणजे अशा पद्धतीनं आपण आपल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपण अशा पद्धतीची ट्रिक वापरून आपण या ठिकाणी उत्तर शोधू शकतो. इन अ previous example we have seen the comparison of any two negative rational numbers, when their denominators are same. But here we want to see the comparison of any two rational numbers whose denominators are different. Then let us see one example, that is negative 5/8 and another number that is the negative 3/5. Then what we can do here, that is the negative 5/8 is the one rational number and another one is negative 3/5. Then what we can do here, cross multiply. How we can compare? By cross multiplication method. Means that negative 5/8 is multiplied by that rational number's denominator, and here denominator is 5. So what we can do here, that is negative 5 into 5 by 8 into 5. Then here negative 5 into 5, that time we consider that number negative 5 is only 5, considering only 5 and multiply. It means 5 into 5, 5 5s are 25. First we write 25, and that is negative into positive is equal to negative. Then our answer is negative 25. Then 8 into 5, 8 5s are 40. Then we will get, that is negative 25/40. Then another number, that is the negative 3/5. Then that negative 3/5 is multiplied by that rational number's denominator, and here denominator is 8. So negative 3 into 8 by 5 into 8. Without considering that negative sign, firstly multiply, that is 3 into 8, 3 8s are 24. Then negative into positive is equal to negative, and we write here, that is the negative 24, and 5 8s are 40. Then we can get here these two rational numbers, negative 25/40 and negative 24/40. Let's see. Then we can see here these two rational numbers having their denominators are same. Here the denominator is 40 and here also the denominator is 40. Then compare the numerators. Here numerator is negative 25 and here the numerator is negative 24. We know that when we compare any two negative numbers, that time the smaller one is bigger and bigger one is smaller. That's why we can say that here the negative 25/40 is smaller than negative 24/40. Then what is the negative 25/40? That is negative 25/40 is negative 5/8, and negative 24/40 is negative 3/5. So we can write here negative 5/8 is smaller than negative 3/5. यानंतर आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अशाच प्रकारचं दोन ऋणपरिमेय संख्यांची तुलना ज्यावेळेस त्यांचा छेद हा वेगवेगळा असेल, भिन्न असेल, अशा वेळेस पाहूया दुसरं उदाहरण. अशाच प्रकारचं ऋण 8/7 व दुसरी परिमेय संख्या जर आपल्याला अशी दिलेली असेल
ऋण 6/5. पहा, या ठिकाणी दोन ऋण संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी, व या दोन्ही ऋण संख्यांचा छेद हा वेगवेगळा दिलेला आहे. या पहिल्या ऋण परिमेय संख्येमध्ये आपण पाहू शकतो ऋण 8 हे अंशस्थानी आहे, तर 7 हे छेदस्थानी आहे. या दुसऱ्या परिमेय संख्येमध्ये आपण पाहू शकतो ऋण 6 ही संख्या अंशस्थानी आहे, तर 5 हे छेदस्थानी आहे. आता या दोघांचीही तुलना आपल्याला या ठिकाणी करावयाची आहे. हो, तुम्ही निश्चित आता या ठिकाणी विचार केलेला असणार आहे. आपल्या त्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही उत्तर काढलेलं आहे. फक्त थोडीशी वाट पहा. आता तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे. पाहूया आपण. ऋण 8/7 व ऋण 6/5 या दोन संख्यांचं या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करून आता यांचं तुलना करायची आहे. ऋण 8/7 बरोबर, पहा, या परिमेय संख्येला या दुसऱ्या परिमेय संख्येच्या छेदाने गुणायचं आहे. म्हणजेच ऋण 8 ही संख्या ऋण असल्यामुळे आता ह्या ऋण संख्येला आपण कंसामध्ये लिहिलेलं आहे गुणिले 5/7 गुणिले 5. पहा, आता ही संख्या ऋण आहे, परंतु आपण सांगितलेलं आहे की जरी ऋण संख्या असली तर ती संख्या ऋण संख्या नाही, ती संख्या ऋण संख्या नाही असं कन्सिडर करून, असं गृहीत धरूनच आपल्याला तो गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय, 8 गुणिले 5 8×5 40, 8×5 आता हे 40 आल्यानंतर आता आपल्याला हे करायचं आहे की काय, ही संख्या ऋण आहे. आता इथं कोणतं चिन्ह नाही, म्हणजे ही धन संख्या आहे. ऋण गुणिले धन बरोबर येणारं जे काही उत्तर असणार आहे ते ऋणच असणार आहे. म्हणून याला आपण ऋण च चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे ऋण 40. आता या ठिकाणी 7 गुणिले 5 7×5 35. म्हणजे आपलं हे जे काही उत्तर आलेलं असणार आहे हे उत्तर आहे ऋण 40/35. ऋण 40/35. त्यानंतर दुसरी परिमेय संख्या ऋण 6/5 ही दिलेली आहे. तर या ऋण 6/5 या संख्येला या पहिल्या परिमेय संख्येच्या छेदाने आता आपल्याला गुणायचं आहे. म्हणजे ऋण 6 कंसामध्ये गुणिले 7 छेद ऋण 7 गुणिले 7 छेद या ठिकाणी आपण पाहूया 5 गुणिले 7. परत ऋण संख्या न आपण गुणाकार करत आहोत, म्हणजेच ऋण संख्या नाही असं गृहीत धरून आपल्याला गुणाकार करायचं. सुरुवातीला 6×7 42, 6×7 42. ऋण गुणिले धन बरोबर ऋण, म्हणजे हे ऋणाचं चिन्ह, छेद 5×7 35. म्हणजे आपलं जे काही उत्तर येईल ते ऋण 42/35, ऋण 42/35. आता या दोन संख्यांची आपल्याला तुलना करायची आहे. काय, ऋण 40/35 व ऋण 42/35. पहा, आता या दोघांचे छेद आता समान झालेले आहे व या ठिकाणी अंशस्थानी ऋण 40 ही संख्या आहे, तर या ठिकाणी अंशस्थानी ऋण 42 ही संख्या आहे. आता ही ऋण संख्या आहे, म्हणजे जी ऋण संख्या लहान असते ती त्याची किंमत जास्त असते व जी ऋण संख्या मोठी दिसते परंतु त्याची किंमत ही लहान असते. म्हणून या ठिकाणी ऋण 40/35 ही संख्या मोठी आहे ऋण 42/35 पेक्षा. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, ऋण 40/35 काय आहे, ऋण 8/7 आहे. ऋण 40/35 ही संख्या म्हणजेच ऋण 8/7 आहे व ऋण 42/35 म्हणजे काय आहे, ऋण 6/5. म्हणजेच या ठिकाणी ऋण 8/7 ऋण 8/7 ही संख्या मोठी आहे ऋण 6/5 पेक्षा. परत आता तुम्ही सोडवलेली ट्रिक आपण पाहूया. या ठिकाणी अंशस्थानी
ऋण 8 आहे. ऋण 8 गुणिले 5, ऋण 8 गुणिले 5 बरोबर 8 पंचे 40, ऋणशी ऋण म्हणजे ऋण 40 झालं. व 6 गुणिले 7, 6 7 42, ऋणशी ऋण म्हणजे ऋण 42. म्हणजे ऋण 40 आणि ऋण 42 ची जर आपण तुलना केली तर ऋण 40 हे निश्चितच मोठं आहे ऋण 42 पेक्षा. ऋण 40 ही मोठं आहे ऋण 42 पेक्षा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हा पहिला जो काही परिमेय संख्या आहे ही परिमेय संख्या मोठी असणार आहे. म्हणजे ऋण 8/7 ही संख्या मोठी आहे ऋण 6/5 पेक्षा. अशा पद्धतीच्या ट्रिक्स आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चितपणे उपयोगी पडतील. यानंतर पुढील प्रकार पाहूया ज्यांच्यामध्ये आपल्याला या परिमेय संख्यांची तुलना करता येणार आहे. यामध्ये आता आपल्याला दोन्हीही धन परिमेय संख्या व यांचा छेद हा वेगवेगळा असेल त्यावेळेस त्यांची तुलना कशी करायची ते आता आपण या उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. समजा आपल्याला या दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत. एक 4/5 व दुसरी परिमेय संख्या दिलेली आहे 7/8. समजा 4/5 व 7/8 या दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत. या दोन्ही परिमेय संख्या या धन परिमेय संख्या आहेत. या दोन्ही परिमेय संख्यांमध्ये आपण पाहू शकतो 4/5 या परिमेय संख्येमध्ये 5 हा छेदस्थानी आहे. 5 हा छेदस्थानी आहे. तर 7/8 या परिमेय संख्येमध्ये 8 ही संख्या छेदस्थानी आहे. 8 ही संख्या छेदस्थानी आहे. ज्यावेळेस आता यांची तुलना करायची आहे त्यावेळेस परत आपण तिरकस गुणाकार करून यांची आपण तुलना करणार आहोत. म्हणजे पहा आता कसं करायचं आहे आपल्याला. 4/5 या परिमेय संख्येला 4/5 या परिमेय संख्येला दुसऱ्या परिमेय संख्येच्या छेदाने आता गुणायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे 4 गुणिले 8 छेद 5 गुणिले 8. 4 गुणिले 8 छेद 5 गुणिले 8. 4/8 32. 4/8 32 छेद 5/8 40. 5/8 40 म्हणजे येणारी जे की आपलं उत्तर असणार आहे ते 32/40 हे उत्तर आपलं असणार आहे. यानंतर पुढली परिमेय संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 7/8. पुढली परिमेय संख्या या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला 7/8. 7/8 बरोबर 7/8 बरोबर काय करायचं आहे या 7/8 या परिमेय संख्येला या पहिल्या परिमेय संख्येच्या छेदाने गुणायचे. या ठिकाणी छेद आहे 5 म्हणजे 5 ने आता आपल्याला या ठिकाणी गुणायचं आहे या परिमेय संख्येला. म्हणजे 7 गुणिले 5 छेद 8 गुणिले 5 बरोबर 7/5 35 छेद 8 पंचे 40. म्हणजेच 35/40 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला आता या दोन्ही परिमेय संख्यांची तुलना करायची. 32/40 व 35/40. पहा आता या दोन्ही परिमेय संख्यांचे जर आपण छेद पाहिले या ठिकाणी याचा छेद आहे 40 व याचाही छेद आहे 40. म्हणजे या दोन्ही परिमेय संख्यांचे छेद या ठिकाणी सारखेच आहेत. या दोन्ही परिमेय संख्यांचे छेद हे सारखेच आहेत. आता या ठिकाणी अंशस्थानी 32 आहे व या दुसऱ्या परिमेय संख्येमध्ये अंशस्थानी 35 आहे. या ठिकाणी अंशस्थानी 32 तर या ठिकाणी अंशस्थानी 35 आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो या दोन्ही परिमेय संख्या या धन परिमेय संख्या आहेत. म्हणजे सहजपणे आपण या ठिकाणी या दोघांची तुलना करू शकतो. या ठिकाणी 35 ही संख्या मोठी आहे 32 या संख्येपेक्षा. म्हणजे या ठिकाणी हे 35/40 ही परिमेय संख्या मोठी आहे कुणापेक्षा या 32/40 पेक्षा. म्हणजेच या ठिकाणी 32/40 ही परिमेय संख्या लहान आहे 35/40 पेक्षा. 32/40 ही संख्या लहान आहे 35/40 पेक्षा. म्हणजे 32/40 काय आहे म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो 32/40 म्हणजेच 4/5.
4/5 लहान आहे 35/40 म्हणजे 35/40 म्हणजे 7/8 म्हणजे 4/5 ही संख्या लहान आहे 7/8 पेक्षा. 4/5 ही संख्या लहान आहे 7/8 पेक्षा. Then we want to compare the comparison of two positive rational numbers when their denominators are different. When their denominators are different. Let us see that example. In that example, one number is given that is 4/5, and another rational number is given that is the 7/8. Here one number is 4/5 and another rational number that is the 7/8. These two rational numbers are positive rational numbers and their denominators are different. Then what we can do here? We can do the cross multiplication. With the help of cross multiplication, we can very easily compare these two rational numbers. Which one is bigger and which one is smaller? Let us see what we can do here. Firstly, write the 4/5. 4/5 is equal to, here another rational number's denominator is 8. We multiply by 8 to that rational number 4/5. Then 4/5 is equal to 4 into 8 by 5 into 8. Then we know that is 4 8s are 32 and 5 8s are 40. Means our answer is 32/40. Our answer is 32/40. Then another rational number, that is the 7/8, and that 7/8 is multiplied by 5. Means 7 into 5 by 8 into 5. Then 7 5s are 35 and 8 5s are 40. 7 5s are 35 and 8 5s are 40. So obtained answer is 35/40. Then we compare that 32/40 and 35/40. Here when we see these two rational numbers 32/40 and 35/40, these two rational numbers having their denominators 40, it means their denominators become same. Their denominators become same. Then the compare their numerators. Here numerator is 32 and here numerator is 35. Then which one is bigger? That absolutely that 35 is bigger than that 32. So we can write here that 32/40 is smaller than 35/40. Then what is the 32/40? We know that 32/40 is 4/5 and 35/40, that 35/40 is 7/8. Then so we can write 4/5 is smaller than 7/8. That 4/5 is smaller than 7/8. यानंतर जर आपल्याला कोणत्याही परिमेय संख्यांची जर तुलना करायची असेल तर ते आपल्याला नियमांच्या स्वरूपामध्ये पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मग यामध्ये जर आपल्याला असं सांगितलेलं असेल A/B आणि C/D अशा या दोन जर आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या असतील आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, A हे अंशस्थानी आहे तर B हे छेदस्थानी आहे. तर दुसरी जी परिमेय संख्या आहे त्याच्यामध्ये C अंशस्थानी आहे व D छेदस्थानी आहे. छेदस्थानी या ठिकाणी B व D या दोन परिमेय संख्या आहेत आणि जर या दोन्हीही परिमेय संख्या B आणि D या दोन्हीही धनपरिमेय संख्या असतील, या दोन्हीही धनपरिमेय संख्या असतील, म्हणजेच याचाच अर्थ काय की जर कोणत्याही दोन परिमेय संख्या जर आपल्याला दिलेल्या असतील तुलना करण्यासाठी तर त्यांचा छेद लक्षात घ्यायचा आहे आपण की त्यांचा छेद हा जर धनपरिमेय संख्याच असेल, त्यांचा छेद हा धनपरिमेय संख्याच असेल म्हणजेच पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, देअर डिनॉमिनेटर्स मस्ट बी
positive rational numbers. Their denominators must be positive rational numbers. Then मग आता यांचं तुलना कशी करायची ते आपण पाहूया. याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण हे उदाहरणं पाहिलेली आहेत, तिरकस गुणाकार करून कसं सोडवायचं, त्याच पद्धतीनं याची तुलना आपल्याला करायची आहे. जर तिरकस गुणाकार केला आपण अशा पद्धतीनं की ए गुणिले डी जर लहान असेल बी गुणिले सी. पहा, जर ए गुणिले डी लहान असेल बी गुणिले सी पेक्षा, तर या ठिकाणी निश्चितच आपल्याला असं सांगता येईल ए छेद बी लहान आहे सी छेद डी पेक्षा. या ठिकाणी ए छेद बी लहान आहे सी छेद डी पेक्षा. मग आता हे उदाहरण आपण कसं पाहूया, कसं बरोबर आहे ते. समजा आता दोन आपण या ठिकाणी जर परिमेय संख्या घेतल्या, 3/5 एक परिमेय संख्या घेतली व दुसरी परिमेय संख्या या ठिकाणी 7/6 अशी घेतली. 7/6 अशी एक आपण परिमेय संख्या या ठिकाणी घेतलेली आहे. पण या ठिकाणी आपणाला या नियमांच्या आधारे उदाहरण घ्यायचं आहे. त्यामुळे या सुरुवातीला आपण हे 8/5 असं हे उदाहरण घेऊया. 8/5 व 7/6 या दोन परिमेय संख्यांची आता आपल्याला तुलना करायची आहे. काय सांगितलं, पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद जर लहान असेल, म्हणजेच या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी आपण जे सुरुवातीला जे घेतलेलं उदाहरण होतं 3/5 हेच उदाहरण आपल्याला ठेवायचं आहे. 3/5. तर सुरुवातीला आपण पाहूया 3/5 म्हणजे काय, ए छेद बी बरोबर आपण 3/5 व 7/6 म्हणजेच काय, हे सी छेद डी आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया. ए छेद बी म्हणजेच 3/5 व सी छेद डी म्हणजेच 7/6. आता वरील नियमाप्रमाणे आपण पाहूया. 3 गुणिले 6 लहान आहे, 3 गुणिले 6 हे लहान आहे 5 गुणिले 7 पेक्षा. पहा, अगदी बरोबर आहे. 3 गुणिले 6 18 होतं व 5 गुणिले 7 35 होतं. 18 हे लहान आहे 35 पेक्षा. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे की 3/5 लहान आहे 7/6 पेक्षा. 3/5 लहान आहे 7/6 पेक्षा. यानंतर पुढील नियम, हा पहिला नियम आपण पाहिला. दुसरा नियम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ए छेद बी आणि सी छेद डी या परिमेय संख्याच असतील व या ठिकाणी बी व डी या ज्या काही परिमेय संख्या आहेत या परिमेय संख्या धन परिमेय संख्या असल्या पाहिजेत. म्हणजेच आता या ठिकाणी पहा, ए गुणिले डी जर ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी असेल, ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी असेल, तर या ठिकाणी निश्चितच ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. Then here we see the second example, second type of rule, that is a by b and c by d, that is the rational numbers are given that these rational numbers having positive denominators, then a into d, if the a into d is equal to b into c, then we can write a by b is equal to c by d. a by b is equal to c by d. आता हे आपण जो काही नियम आहे तो उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. हे उदाहरण कसं आहे ते. जर समजा आपल्याला असं दिलेलं असेल की 4/6 व दुसरं या ठिकाणी, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की ए छेद बी बरोबर आहे 4/6
आणि सी छेद डी म्हणजे आहे 6 सॉरी हेही तेच असलं पाहिजे. सॉरी याही ठिकाणी 4/6 असणार आहे. 4/6 असणार आहे. आता या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी दिसतं 4/6 बरोबर 4/6 असणार आहे. पण या नियमासाठी या नियमाच्या आधारे आपण पाहूया हे उदाहरण कसं असेल ते. पहा, ए इंटू डी म्हणजे ए च्या ठिकाणी आहे 4 गुणिले डी च्या ठिकाणी आहे 6. 4 गुणिले 6 बरोबर सी च्या ठिकाणी आहे 4 सॉरी बी च्या ठिकाणी आहे 6 गुणिले डी च्या ठिकाणी आहे 4 6 गुणिले 4 म्हणून तर काय असणार आहे 4 सक्क 24 व 6 चोक 24च असणार आहे. म्हणजेच याला आपणाला 4/6 बरोबर आहे 4/6 4/6 बरोबर आहे 4/6. यानंतर आता आपण या ठिकाणी पुढील नियम पाहणार आहोत. तिसरा नियम तो असा असणार आहे ए छेद बी आणि सी छेद डी या धनपरिमेय संख्यांची ज्यावेळेस आपण तुलना करू त्यावेळेस कसं असेल ते पाहूया. ए छेद बी व सी छेद डी. जर ए गुणिले डी मोठं असेल, ए गुणिले डी हे मोठं असेल बी गुणिले सी पेक्षा. जर ए गुणिले डी हे मोठं असेल बी गुणिले सी पेक्षा तर पहा काय असणार आहे ए छेद बी मोठं असणार आहे सी छेद डी पेक्षा. ए छेद बी हे मोठं असणार आहे सी छेद डी पेक्षा. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहूया 12/15 व 3/5 या दोन जर परिमेय संख्या दिलेल्या असतील तर या ठिकाणी आपण पाहूया ए छेद बी म्हणजेच 12/15 असेल. ए छेद बी म्हणजे 12/15 व 3/5 म्हणजेच सी छेद डी असणार आहे म्हणजेच सी छेद डी. आता सांगितलेल्या नियमाप्रमाणे ए गुणिले डी पहा ए म्हणजे 12 आहे 12 गुणिले डी म्हणजे काय आहे 5 आहे. 12 गुणिले 5 हे मोठं आहे 12 गुणिले 5 हे मोठं आहे बी गुणिले सी म्हणजेच काय बी आहे 15 व सी आहे 3. जर 12 गुणिले 5 हे मोठं आहे 15 गुणिले 3 पेक्षा तर आपणाला असं या ठिकाणी सांगता येणार आहे 12/15 मोठं आहे 3/5 पेक्षा. 12/15 हे मोठं आहे 3/5 पेक्षा. पाहू शकतो आपण 12×5 = 60 व 15×3 = 45. 60 हे मोठं आहे 45 पेक्षा निश्चितच म्हणजेच 12/15 हे मोठं आहे 3/5 पेक्षा. In this way we have seen these three rules: the comparison of rational numbers when both the rational numbers are having their denominators are positive. Their denominators are positive. Then when a into d is smaller than b into c, if a into d is smaller than b into c, then what we can write a by b is smaller than c by d. That is the first rule. Thereafter the second rule, that is a into d is equal to b into c. A into d, if a into d is equal to b into c, then a by b is equal to c by d. Then another example, that is the last example, that is a into d is bigger, a into d is bigger than b into c, then
we can write A by B is bigger than C by D. A by B is bigger than C by D. मग आता नेमका हे जे काही आपण नियम पाहिले, या नियमांचा नेमका उपयोग आपण कुठे करायचा असतो, कसा करायचा असतो? तर अगोदर जे आपण पाहिलं की एखाद्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण त्यांची तुलना कशी करायची, तर ही तुलना आपल्याला हे स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितपणे उपयोगी असणार आहे. व त्याच पद्धतीने हे जे काही नियम आहेत, हे नियम आपल्याला रिकाम्या जागा भरा किंवा मॅच द पेअर्स अशा ठिकाणी हे नियम आपल्याला उपयोगी पडतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी हे नियम समजलेले असतील. तर या नियमांवर आधारित एक सराव संच दिलेला आहे. सराव संच आपणाला सराव संच 1.2. आता या ठिकाणी सराव संच 1.2 हे आपण सोडवायचं आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचा आहे. म्हणजे आता हे स्वतः तर तुम्ही सोडवायचंच आहे, परंतु जे काही तुम्ही सोडवलेलं असणार आहे, सोडवलेला फोटो काढून तुम्ही मला व्हॉट्सअप करायचा आहे. सोडवलेला जे काही असणार आहे, तुम्ही हा सराव संच तो व्हॉट्सअप करायचा आहे. म्हणजे जेणेकरून मी ते पाहून जर जास्तीत जास्त जर काही चुका झालेल्या असतील, तुमच्या एखादा प्रश्न कसा सोडवायचा काय नाही, तर त्याबाबतही एक व्हिडिओ आपण सराव संच सोडवलेला एक व्हिडिओ सुद्धा आपण पुढील भागामध्ये तयार करूया. तर कसल्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, फोन करू शकता, पण शक्यतो तुम्ही फोन केला तर दॅट्स बेटर.